आणि आता 98% बांगलादेशचे बॅकग्राऊंड असलेल्या मुस्लिमांना टोटल सिल्लोड जिल्ह्याची लोकसंख्या 4 लाख, मुस्लिम 1 लाख. पण उशिरा जन्म प्रमाणपत्र मागण्यासाठी हिंदूंचे 2-4%. मी आपल्याला एक दुसरं उदाहरण देतो. हा कायदा नवीन नाही आहे, कायदा पूर्वीपासून आहे. आधी मॅजिस्ट्रेटचा अधिकार होता. तर आपण सिल्लोड शहर त्याचा आकडा सांगतो. सिल्लोड शहरात 2021 आणि 2022 मॅजिस्ट्रेटनी उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले. अशी किती संख्या? 2 वर्षाची म्हणून 102. आणि 2024 मध्ये किती? 13 ते 35. म्हणजे एवढे 50 लोकांना मॅजिस्ट्रेट न्यायालय आदेश द्यायचे. आमचा तहसीलदार यांनी 13 ते 35. त्याला 99% बांगलादेशी मुस्लिम. आणि म्हणून सिल्लोडची परिस्थिती हे उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्यात मोठ्या प्रकाराचा घोटाळा झालेला आहे. मी आज सगळे कागदपत्र बघितले, पाहिले, चर्चा केली. कोणीही ऑथेंटिक पुरावा दिलेला नाही. आधार कार्ड, त्या आधारावर आम्ही जन्म प्रमाणपत्र दिलेलं आहे. काहींनी रेशन कार्ड दिले, त्याची चौकशीही केली नाहीये. एक काही कागदपत्राची चौकशी झालेली नाहीये. आणि म्हणून आता या सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की या सगळ्यांची पुनर्तपासणी केली जाणार अशी माझी मागणी आहे. त्यात 99% हे बोगस निघणार आहेत. आणि या सगळ्यांची नाव आहे 4735 मी ATS कडे पाठवित आहेत की यांचा बॅकग्राऊंडची चौकशी करा. अधिकारी का मी हे जे त्यांचं तिथे चौकशी करीत बातचीत केली तर ते सर्व उघडच झालं. फायली पाहिजे की कोणाकडे एकही ऑथेंटिक पुरावा नाही. म्हणजे समजा मी 50 वर्षानंतर जन्म प्रमाणपत्रासाठी मागणी करतोय, कायदा तर आता आधीचा अधिकार नाही केलं. मग तुम्ही इथे जन्माला आलाय तर तुमचे भाऊ, बहीण, ताई, आई, वडील, आजी यांचं काही चेक केलं? नाही चेक केलं. यांचे पुरावे दिले? नाही दिले. फक्त आधार कार्ड आणि काहींनी रेशन कार्ड दिले. ती चौकशी केली का? कारण की मी चेक केलं ना मालेगाव मध्ये, सगळे फर्जी रेशन कार्ड दिलेले आणि तोही पुरावा धरला जात नाही. इथे पण ती अवस्था आहे. जिल्हाधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे. पुनर्तपासणी होणार. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे म्हणजे सिटीजन माहिती देतो, आरोप नाही. चेक केलं आणि त्यांनी पण कबूल केलं. कुठलंही एकही डॉक्युमेंट कुठलाही तुमच्याकडून ऑथेंटिकेशन घेतलेलं नाहीये. त्याने जे दिले ते कागदपत्र सगळ्यांना दिले. रिजेक्ट झालेली संख्या 0 आहे. 4735 अर्ज आले. तो सगळ्यांना जन्म प्रमाणपत्र दिलं किंवा देण्याचा रिकमेंड. मी नगरपालिकेचे आकडे दिले ना. नगर परिषदचा CEO करत काय होता? तर दरवर्षी उशिरा जन्म 50 केसेस यायचे. या वर्षी 14 ते येत आहेत. तर नगर परिषदेचा CEOनी केलं काय? मी आता नगर परिषदेत जात आहेत आणि CEO कडे जाब मागणार. बंदापूर अत्याचार प्रकरणी 5 पोलिसांनी जबाबदार मानलेला आहे.